सांगलीमध्ये विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील आमने सामने आलेले आहेत। एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपानंतर प्रथमच ते आमने सामने आलेले आहेत। विशाल पाटील आणि चंद्रहार पाटलांचं हसून हस्तांदोलन सुद्धा झालेलं आहे। चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, तर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत। स्वप्नील, राजकीय दृष्ट्या विरोधक असलेले मात्र समोर आल्यानंतर एकमेकांना हसून त्यांनी हस्तांदोलन केलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच प्रसन्न, महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आज सकाळी आमने सामने आले। याचं निमित्त होतं ते मतदारांच्या गाठीभेटीचं। सांगलीतील बापट मळ्यामध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले होते। गाठीभेटी घेऊन विशाल पाटील हे उद्यानातून बाहेर पडत होते। त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील देखील त्याचवेळी त्या ठिकाणी आले। त्यामुळे आमने सामने आल्याने दोघांनी हस्तांदोलन करून एकमेकांची विचारपूस केली। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप यांचं काही दिवसापासून सुरू आहे, परंतु आमने सामने आल्यानंतर मात्र दोघांनी हस्तांदोलन केल्याचं पाहावयास मिळालं। काँग्रेसमधून बंडखोरी विशाल पाटलांनी केल्यानंतर चंद्रहार पाटलांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते। भाजपकडून पाकिट घेऊन विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक करतायत असं देखील त्यांनी सांगितलं होतं, परंतु यावर बोलताना मात्र विशाल पाटलांनी टाळलं होतं। त्यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देणार नाही असं सांगितलं होतं। याचवेळी दोघं आज एकमेकांसमोर आले आणि दोघांनी हस्तांदोलन केल्याचं आपल्याला पाहावयास मिळते। प्रसन्न, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल स्वप्नील। तर सांगलीमध्ये या निमित्ताने या दोन्ही उमेदवारांनी एका उमद्या लोकशाही प्रक्रियेचं उदाहरण घालून दिलेलं आहे। विरोधक आहेत एकमेकांचे, मात्र समोर आल्यानंतर हस्तांदोलन करत त्यांनी एक सर्वसामान्यरित्या एकमेकांना अभिवादन केलं।